तर तुम्ही अमावस्येला काय काय करता कमेंटमध्ये जरूर सांगा. तर मी आणि ही चाळण जी दाखवायला लागले का ती चपातीसाठी आहे खास. कारण ते चाळणीमध्ये असं कागदाची जरूरतच नाही पडत. त्या चाळणीमध्ये आपण चपात्या ठेवलो की नाही त्याची वाफ जी गरम वाफ राहते ना चपातीची ती खालनं निघून जाते. तर मग आपण ते चपात्या थंड झाल्यावर आहे ना ते आपण ज्या डब्यामध्ये ठेवायचं त्यामध्ये एखादा चांगला कपडा म्हणजे आपण जे चपाती ठेवायच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकतो. तर पहिले गाईची चपाती केली ती दिली. तर आज अमावस्या तर आम्ही आज त्या चपातीवर आहे ना गाईच्या चपातीवर गूळ आणि हरभऱ्याची डाळ देतो. तर काजलचे पप्पा दुकानला जाता जाता त्यांना गाईला चपाती देऊन जातात आणि त्यांना म्हटलं तुम्हीसुद्धा जेवण करून घ्या. तर कधी रोज असंच राहतं पण आज तर नुसती भाजी आणि चपातीच केलं होतं कारण काम वाढलं होतं ना आजचं. तर म्हटलं आज भाजी चपातीच करावं. त्यांना 10:30 वाजेपर्यंत डबा द्यावा लागतो आणि त्यांना जेवण करून बाहेर काढावं लागतं. तरच त्यांनी दुकानामध्ये पावणे जायला अर्धा तास लागतो. तर तेवढ्या वेळात त्यांनी पोचायला पाहिजे. त्यामुळे त्यांना 10:30 वाजेपर्यंत सगळं व्हायला पाहिजे त्यांचं. तर त्यांनी जेवण करत आहे तोपर्यंत मी अजून 4 चपात्या करून त्यांचा टिफिन पॅक केला. आणि काजल कॉलेजला गेलेली आहे त्यामुळे जरा हाताखाली कोणी नसतं तर त्यामुळे उशीर होतो. तर काजल घरात असल्यावर काजलची मदत होते आणि मला उठबस करता येत नाही लवकर. त्यामुळे जास्त काही शूट करता येत नाही मला. होईल तितकं मी व्हिडिओ शूट करून घेते. आणि मी सगळे कामं झालेले आहेत तर पूजाला बसलेली आहे. पूजा आता आरामात करता येते कारण असा उठबस करायची जरूरत नाही आहे. सगळे कामं झालेली आहे आणि आता निवांत पूजा करत बसणार आहे. पूजाला उशीर झाला म्हणून तुम्हाला वाटेल की इतका उशिरा, पण तसं काही नाही आहे. एकदाच सगळ्या घरच्यांची सेवा केली म्हणजे आपली देवपूजा झाली समजायचं. देव म्हटला नाही की आमची पहिले सेवा करा मग नंतर ना घरच्यांची सेवा करा. आपल्या करत्या घरच्या माणसाला जर जायला उशीर झाला कामावर तर कामावर गेल्यावर त्या मालक लोकांची बोलणी खावावं लागतात. त्यापेक्षा आपण त्यांना एकदाच त्यांची सोय करून त्यांना पाठवून दिलं म्हणजे आपण निवांत पूजा करू शकतो या सेवा करू शकतो. आणि कसं राहतं मनाभावापासून जर देवाला आपण हाक मारली तर देव कधी बी येतो. त्यासाठी आहे ना मी अशी गडबड करत नाही. तसं तर रोज पूजा काजल करते. आमुषा पौर्णिमा अगर कोणतं सण वगैरे काही असेल तर त्या टायमाला मी करते पूजा. आणि काजल आली होती पूजा करतानाच कारण मला 2:30 वाजले होते पूजाला बसले होते त्या टायमाला. तर काजल आली होती तिनं खीर तयार करून दिली आणि मी बसले पूजाला. माझ्या पूजाचं सगळं व्यवस्थित राहतं. मनाभावापासून जर पूजा केली तर ती देवाला कधी बी चालती. तर तिनं खीर करून दिल्यामुळं माझं अजून एक काम लवकर झालं. आणि मी आता तिनं खीर आणून ठेवली माझ्याजवळ. तर ते खीरीचं नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायचं आहे. तर पुढचा व्हिडिओ पहा.